हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही स्वस्थ आणि मस्त राहाल. स्वस्थ राहण्यासाठी काय करायचं तर रोज 1 ते 2 चम्मच तूप खायचं. मग ते तुम्ही कशातूनही खाऊ शकता, घेऊ शकता. रोज सकाळी कोमट पाण्यातून 1 चम्मच तूप घेतलं तरी उत्तम, किंवा आपले जे आहार असतो त्यातूनही आपण घेऊ शकतो. तर मी तूप कसं बनवते? तूप बनवण्यासाठी एका डब्यामध्ये 2-3 चम्मच दही घेते आणि त्यामध्ये जी रोजची साय असते आपली दुधाची ती त्यात ऍड करत राहायची. रोज हीच प्रक्रिया ठेवायची. त्याच डब्यामध्ये जी 1-2 चम्मच साय निघेल ती टाकायची आणि मिक्स करून ठेवून द्यायचं. जेव्हा डब्बा भरत येतो तेव्हा मग सगळं एकजीव करून तो डब्बा पूर्ण दिवस आणि रात्र बाहेर ठेवायचं आणि मग रात्री ते फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. फ्रीज मध्ये ठेवून दिले की असं थंड असं छान हे होऊन जातं. नंतर मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं थोडं पाणी टाकून कमी जास्त मिक्सर करून आपण ते फिरून घ्यायचं. आणि फिरून घेतल्याच्या नंतर पहा किती मस्त लोणी येते. जास्त वेळ लागत नाही, काही नाही. उन्हाळा असेल तर थंड पाणी टाकायचं आणि हिवाळा वगैरे असेल किंवा पावसाळा असेल तर आपलं नॉर्मल पाणी टाकायचं. काही काही ताईंना लोणी काढणं किंवा घरच्या घरी लोणी बनवणं हे खूप किचकट वाटतं. पण ताईंनो, एकदा तुम्ही करून पहा. काहीही किचकट नाही. एकदम शुद्ध देशी घरच्या घरी बनवलेलं तूप हे खूप आता कमी प्रमाणात भेटतं खायला. गावाकडे वगैरे गेलं तरच खूप छान असे आणि मज्जा येते हे करताना. पहा किती छान लोण्याचा केवढा मोठा गोळा तयार झाला आहे. ते हे 12 ते 15 दिवसाचं लोणी असेल, कारण 1 लिटर दूध आणतो आणि रोज मुलांना दूध द्यावं लागतं आणि आवडतं मुलांना दूध प्यायला. मग त्यातून निघालेली साय रोज तर मुलं खात नाहीत, एखाद्या दिवशी खाणार. मग ते अशीच फेकून कशी द्यायची किंवा असंच ठेवून त्याचं करायचं काय? तर त्यासाठी बेस्ट उत्तम पर्याय म्हणजे हे घरच्या घरी लोणी बनवणं. हे पहा किती छान आहे. 2-3 पाण्याने ती लोणी स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे बेरी जे निघते ती कमी प्रमाणात निघते. आणि ते धुतलेलं पाणी तेच मी परत त्या टाकामध्ये टाकते, कारण आपण पहिले 1 दिवस ते बाहेर ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यात आंबटपणा आलेला असतो. हे 2-3 वेळेस धुवून टाकलेलं लोणी धुवून टाकलेलं पाणी त्यात टाकायचं. मग काही वेळेनंतर ते टाक तेवढं खाली राहतं आणि एक्स्ट्राचं जे आंबट पाणी राहतं ते आपल्याला काढून टाकून देता येतं आणि मग राहिलेल्या ह्याच्या आपण कढी छान बनवू शकतो. हे पहा किती छान लोणी झाले आहे ते. काही महिलांना सवय असते की लोणी काढून घ्यायचं आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा लोणी होईल ते दोन्ही मिक्स एकत्र करून ते गरम करायचं, पण ह्याने असा वास येतो. मी तसं करत नाही. मी लगेच तूप लोणी कढवून घेत असते आणि तूप बनवत असते. सुरुवातीला एकदमच गॅस मोठा ठेवला ना तर सगळं उतू जातं. त्यासाठी थोडंसं पातेलं मोठं घ्यायचं आणि मायक्रो गॅसवरती पहिले ते मेल्ट होऊ द्यायचं. नंतर पहा किती छान तूप दिसते ते. इथे मी कोणताच फिल्टर वगैरे वापरलेला नाही ताईंनो. हे नॅचरल आहे. खिडकीतून सूर्यप्रकाश मात्र छान येत होता. हे पहा तूप झाल्याची ही एक ट्रिक आहे. जेव्हा हे असं फेस येऊ लागतं तेव्हा असं समजायचं की आता आपलं तूप रेडी आहे. जास्त वेळ जर तुम्ही ठेवला तर ते तूप मग जळून जाईल, मग काळं कुट्ट होऊन जाईल आणि ते कडवट लागेल चवीला. त्यासाठी थोडासा असा फेस यायला लागला ना तेव्हाच तुम्ही बंद करून टाका गॅस, कारण नंतर बराच वेळ ही प्रोसिजर सुरू राहत असते आणि नंतर मग आपण डब्यामध्ये ते चाळून घ्यायचं. पहा मैत्रिणींनो किती छान तूप बनलं आहे. आता मला जेव्हा नेक्स्ट टाइम मी जेव्हा तूप बनवेल तोपर्यंत हे तूप मला सफिशियंट आहे, पुरून जातं. कारण आपण तूप रोज नाही खात, पण दिवसाआड किंवा हर रोज थोडंसं का होईना आपण त्याचा वापर करतच असतो.
पहा किती छान रवाळ असं झालेलं आहे आणि सुगंध जर म्हटलात तर एकच नंबर। कोणी कोणी ह्याच्यामध्ये तुळशीची पाने टाकतात किंवा खायची पाने टाकतात, पण मी तसं काहीही टाकत नाही। एकदम भारी तूप होतो। आजचा व्हिडिओ जर मैत्रिणींनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत